नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर, की कोणताही रॅशनल नंबर जर असेल तर त्याला कोणता फॉर्म असतो, डेसिमल फॉर्म असतो. जसं की बघा आपण एक एक्झाम्पल घेऊ, की आपण एक्झाम्पल घेतलं 1/2. तर या ठिकाणी बघा काय करायचं आपल्याला या डिनॉमिनेटरनं म्हणजे 2 न काय करायचं 1 ला काय करायचं डिव्हाइड करायचे. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला भाग कितीचा देणार 0चा. खाली उरणार 1 वरी देणार पॉइंट खाली घेणार 0. मग भाग किती जाणार बघा 2×5 10. बाकी किती उरली 0. तर बघा या ठिकाणी हा झाला याचा डेसिमल फॉर्म. म्हणजेच काय जर आपल्याला डेसिमल फॉर्म लिहायचाच असेल तर काय करायचं डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला काय करायचं डिवाइड करायचं आणि जो आपला आन्सर येतो ते काय करायचं लिहायचं. त्यालाच म्हणतात डेसिमल रिप्रेझेंटेशन. अजून एक एक्झाम्पल बघा की 36 डिवाइडेड बाय 5 की काय करायचं 36 ला डिवाइड करायचं कितीनं 5 न. 5 7 35 खाली उरला 1 वरी दिला पॉइंट खाली घेतला 0. 5 दोन्ही 10. बाकी किती उरली 0. या ठिकाणी याचा डेसिमल फॉर्म काय आला 7.2. अजून एक नंबर घेऊ बघा 1/3. तर या ठिकाणी काय करायचं 3 न डिवाइड करायचं कोणाला 1 ला. भाग कितीचा जाणार 0चा. खाली किती उरणार 1 वरी दिला पॉइंट खाली घेतला 0. 3 त्रिक 9. 10 तून 9 गेला उरला 1 पुन्हा घेतला 1 0. 3 त्रिक 9 पुन्हा उरला 1 खाली घेतला 0 पुन्हा 3 त्रिक 9. तर खाली किती उरणार 1. आता तुम्ही किती वेळा जरी भागाकार केला तर शेवटी बाकी किती उरणार आहे 1. म्हणून या जे रॅशनल नंबर आहे याचा जो डेसिमल फॉर्म आहे याच्यामध्ये काय होणार आहे बघा 0.333 ज्याच्यामध्ये 3 काय होत आहे रिपीट होत आहे. जर ज्या पण वेळेस एखादा नंबर रिपीट होत असेल तर त्यावेळेस काय करायचं त्या नंबरच्या वर 1 पॉइंट द्यायचा. जर सिंगल नंबर रिपीट होत असेल तर त्याच्यावर काय द्यायचा 1 पॉइंट द्यायचा. आणि सपोज की जसं या ठिकाणी एका बी नंबरनं ए नंबरला काय केलं डिवाइड केलं आणि त्याचा भागाकार जर अशा पद्धतीने येत असेल तर बघा या ठिकाणी कोणते नंबर रिपीट होत आहे 243 243. म्हणून या ठिकाणी काय करायचं 243 वर काय ओढायची एक हॉरिझॉन्टल लाईन ओढायची. तर बघा ज्या पण वेळेस काय होणार एक पॉइंट एक नंबर काय होणार रिपीट होणार त्यावेळेस त्या नंबरवर काय द्यायचा एक पॉइंट. आणि जर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असे सेम पॅटर्न फॉलो करत असतील तर त्याच्यावर काय ओढायची एक हॉरिझॉन्टल लाईन. तर बघा या डेसिमल फॉर्म मध्ये बघा 2 टाईप आहेत. एक आहेत टर्मिनेटिंग आणि दुसरा आहे नॉन टर्मिनेटिंग. की कोणताही डेसिमल फॉर्म एक तर टर्मिनेटिंग असू शकतो किंवा काय असू शकते नॉन टर्मिनेटिंग असो. तर बघा टर्मिनेटिंग कधी म्हणायचं ज्या वेळेस न्यूमरेटरला आपण डिनॉमिनेटरनं डिवाइड केलं तर पूर्णपणे बघा या ठिकाणी रिमाइंडर आपली किती उरली 0. तर ज्या पण वेळेस रिमाइंडर 0 येईल आपली त्यावेळेस त्याला काय म्हणायचं टर्मिनेटिंग. हा फॉर्म कोणता आहे टर्मिनेटिंग. त्याच्यानंतर हा देखील पण फॉर्म बघा टर्मिनेटिंग. या ठिकाणी बघा आपले रिमाइंडर 0 नाहीये म्हणून या नंबरला काय म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग. मग मग सांगा टर्मिनेटिंग कधी म्हणणार व्हेन अ नंबर इज डिव्हिजिबल बाय एनी नंबर इफ द रिमाइंडर इज 0 देन दॅट नंबर इज टर्मिनेटिंग अदरवाइज इट इज नॉन टर्मिनेटिंग. तर बघा की आपल्याला टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग जर ओळखायचं असेल तर प्रत्येक वेळेस भागाकार करण्याची गरज नाही. तर एक ट्रिक्स आहे बघा मी आपल्या समोर काही एक्झाम्पल घेणार आहे. तर बघा आपल्याला कसं ओळखता येईल. पण ज्या पण वेळेस बघा डिनोमिनेटरमध्ये डिनोमिनेटरमध्ये एकतर फॅक्टर डिनोमिनेटरमध्ये काय फॅक्टर कोणाचे पाहिजेत ओन्ली 2 चे पाहिजेत किंवा ओन्ली 5 चे पाहिजेत किंवा कॉम्बिनेशन पाहिजेत. काय पाहिजेत कॉम्बिनेशन कोणाचा फॅक्टर कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर 2 और 5. तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं टर्मिनेटिंग. काय म्हणायचं त्याला टर्मिनेटिंग. म्हणजे विदाऊट भागाकार करताही आपल्याला ओळखता येते त्यावेळेस काय म्हणायचं त्याला टर्मिनेटिंग. तर बघा या ठिकाणी फर्स्ट जे एक्झाम्पल आहे या ठिकाणी बघा डिनोमिनेटर काय आहे 125. जर आपण 125 चे जर फॅक्टर पाळले तर ते काय येणार 5 × 5 × 5 म्हणजे ऑल फॅक्टर कशामध्ये आले 5.
ऑल फॅक्टर जरी 5 मध्ये आले असतील तरी ते काय होणार? टर्मिनेटिंग. म्हणून हा जो रॅशनल नंबर आहे हा कशात येणार? टर्मिनेटिंग. या ठिकाणी बघा, जे सेकंड एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर काय आहे आपलं 16. 16 चे जर आपण फॅक्टर पडले तर काय येणार? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ऑल फॅक्टर कशामध्ये आहे? 2 मध्ये. म्हणून हा नंबर देखील कशात येणार? टर्मिनेटिंग. त्याच्यानंतर बघा, की या ठिकाणी जे डिनॉमिनेटर आहे तो किती आहे? 10 आणि 10 चे जर फॅक्टर पाडले ते काय येतात? 2 आणि 5. तर या ठिकाणी आपण काय म्हणलं, की ओन्ली फॅक्टर 2, ओन्ली फॅक्टर 5 किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 और 5. हे कॉम्बिनेशन आहे फॅक्टरचं कोण? 2 आणि 5. म्हणून हा देखील नंबर कशात येणार? टर्मिनेटिंग. त्याच्यानंतर बघा, की हे सगळेच्या सगळे एक्झाम्पल कोणाचे झाले? टर्मिनेटिंग. त्याच्यानंतर अदरवाईज जर फॅक्टर नसतील तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? नॉन टर्मिनेटिंग. या ठिकाणी 9 चे फॅक्टर बघा काय पडणार? 3 इंटू 3. म्हणजे हे 2 और 5 चे कॉम्बिनेशन नाही किंवा 2 चे नाहीत किंवा 5 चे नाहीत. म्हणून हे कशात येणार? नॉन टर्मिनेटिंग. आणि हे पण एक्झाम्पल कशात येणार? नॉन टर्मिनेटिंग. तर अशा पद्धतीनं आपल्याला विदाऊट सॉल्व्ह करताही ओळखता येतो, की कोणताही रॅशनल नंबर जर असेल तर त्याचा डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग होते किंवा नॉन टर्मिनेटिंग होते. एकदम सोपी अशी ट्रिक्स लक्षात राहण्यासारखी आहे. नेक्स्ट, या लेक्चरच्या आधारावर आपल्याला सॉल्व्ह करायची आपली प्रॅक्टिस सेट 1.3 ज्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा क्वेश्चन काय आहे? राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. तर कोणताही रॅशनल नंबरचा जर डेसिमल फॉर्म आपल्याला लिहायचा असेल तर आपण काय करणार? डिनॉमिनेटरनं डिवाइड करणार. कोणाला? न्यूमरेटरला. तर बघा या ठिकाणी डिनॉमिनेटर काय 37 म्हणून या ठिकाणी आपण डिवाइड करणार 37 न कोणाला? 9 ला. म्हणून या ठिकाणी लिहिणार 37 या ठिकाणी 9. कितीचा भाग जाणार बघा? भाग जाणार नाही. सुरुवातीला भाग दिला 0चा. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी राहिले 9. त्याच्यानंतर भाग जात नाही म्हणून काय दिलं? 1 पॉइंट. त्याच्यानंतर कितीचा भाग जाणार? खाली आपण काय दिला? 0. वरी काय दिला? 1 पॉइंट. 37 दोन्ही किती होणार? 74. 90 मधून 74 गेले किती राहणार? 16. किती राहणार? 16. त्याच्यानंतर काय देणार? एक खाली पॉइंट. त्याच्यानंतर बघा कितीचा भाग जाणार? जर आपण बघितलं तर 37 गुणीला आपण काय करणार? 4. 4 7 28. हातचे आले 2. 4 त्रिक 12 आणि 2 किती होणार? 14. म्हणून या ठिकाणी भाग कितीचा जाणार? 4चा. म्हणून या ठिकाणी बघा काय केलं? 148. त्याच्यानंतर बघा बाकी किती राहणार? 12. त्याच्यानंतर पुन्हा भाग जात नाही. इथं काय घेतलं? 1 0. त्याच्यानंतर बघा जर 4चा भाग दिला तर नंबर काय होणार? मोठा होणार. म्हणून याच्यापेक्षा लहान नंबर आपल्याला शोधावा लागेल. म्हणजे कितीचा भाग जाणार बघा? 37 गुणीला 3 जर केलं तर 3 7 21. 7 आले 2. 3 त्रिक 9. 9 आणि 2 किती होणार? 11. तर या ठिकाणी बोला कितीचा भाग जाणार? 3चा. म्हणून या ठिकाणी भाग दिला 3चा. किती राहणार? 111. त्याच्यामध्ये राहणार 9. पुन्हा काय केलं? 1 0 दिला. कितीचा भाग जाणार? 2चा. त्याच्यानंतर बघा इथं किती राहणार? 74. या दोन्हीची वजाबाकी किती येणार? 16. पुन्हा भाग जात नाही म्हणून काय घेतलं? 0. त्याच्यानंतर भाग कितीचा दिला? 4चा. किती राहणार? 148. या दोन्हीची वजाबाकी किती येणार? 12. खाली घेतला 0. पुन्हा भाग कितीचा देणार? 3चा. किती राहणार? 111. खाली किती राहणार? 9. जर आपण बघत असाल तर या ठिकाणी काय होत आहे? की 243 243 नंबर काय होत आहे? रिपीट होत आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार? की या ठिकाणी आपण लिहू शकतो 0.243 आणि इन्फिनिटी पर्यंत जाते. मग आधी आपण बघितलेलं आहे, की एखादा नंबरचा जर पॅटर्न रिपीट करत असत तर त्या नंबरच्या वर काय बघायची आपल्याला? हॉरिझॉन्टल लाईन. म्हणून या ठिकाणी काय लिहिलं? 243 आणि त्याच्यावर काय उलटी एक हॉरिझॉन्टल लाईन. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, की 18 डिवाइडेड बाय 42. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला? 42 न डिवाइड करायचं कोणाला? 18. कोणाला डिवाइड करायचं? 18ला. तर सुरुवातीला भाग जात नाही म्हणून आपण काय दिलं? भाग दिला 0चा. खाली उरले 18. त्याच्यानंतर पुन्हा भाग जात नाही मग वरी काय दिला? पॉइंट. खाली काय घेतला? 0. त्याच्यानंतर बघा कितीचा भाग जाणार? तर बघा या ठिकाणी जर आपण केलं 42 गुणीला 4. 4 दोन्ही 8. 4 चूक 16. तर बघा हा नंबर त्याच्या नियर आहे आणि लेस दॅन आहे म्हणून या ठिकाणी भाग कितीचा देणार? 4चा. किती होणार? 168. किती राहणार? 12. त्याच्यानंतर पुन्हा भाग जात नाही म्हणून काय केलं? 1 दिला 0. तर बघा या ठिकाणी 3चा भाग जाणार नाही. जर 2चा भाग दिला तर 42 दोन्ही किती होणार? 84. जर आपण 3चा भाग दिला तर किती होणार? 3 दोन्ही 6 आणि 4 त्रिक 12. नंबर 120 पेक्षा कसा होणार? मोठा होणार. म्हणून या ठिकाणी भाग कितीचा देणार आपण? 2चा. तर या ठिकाणी किती येणार आन्सर आपलं? 84.
किती राहिले बाकी 36. त्याच्यानंतर पुन्हा भाग जात नाही, मग इथं काय दिलं एक 0. त्याच्यानंतर बघा कितीचा भाग द्यावा लागेल आपल्याला, की 42 गुणिला 8, 8 दोन्ही 26, 6 आजचाला 1 8 32 आणि 1 33. तर या ठिकाणी कितीचा भाग जाणार 8चा. जर 9चा जर दिल्याचा प्रयत्न केला तर बघा काय ते 9 दुनी 18 आजचाला 1 9 चूक 36 आणि 1 37. तर हा नंबर मोठा होतो म्हणून भाग कितीचा जाणार 8चा. तर या ठिकाणी लिहिले आपण 8. तर खाली किती लिहिणार 336. तर बघा 360 मधून 336 गेले, किती राहिले 24. पुन्हा भाग जात नाही म्हणून इथे लिहिले 0. त्याच्यानंतर बघा कितीचा भाग जाईल, त्याच्यानंतर बघा आपण जर भाग दिला 42 गुणिला 5, 5 चूक 20, सॉरी 5 दोन्ही 10, हातचाला 1 5 चूक 20 आणि 1 21. त्याच्यानंतर बघा यानंतर भाग जाईल कितीचा 5चा. जर आपण भाग दिला 5चा तर इथं किती लिहिणार 210. या दोन्हीची वजाबाकी केली किती उरणार 30. पुन्हा काय देणार 1 0 देणार. तर बघा कितीचा भाग जाणार 336 मोठे होतात, मग काय करणार 42 ला कितीनं मल्टिप्लाय केलं आपण 7 न, 7 दोन्ही 14, हातचाला 1 7 चूक 28 आणि 1 29. तर बघा या ठिकाणी आपण कितीचा भाग देऊ शकतो 7चा. तर किती येणार 294. 294. तर बाकी किती राहणार बघा 6. त्याच्यानंतर पुन्हा भाग जात नाही म्हणून या ठिकाणी काय दिला एक 0. काय दिला एक 0. मग आता बघा कितीचा भाग जातो 42 एक 42, खाली किती उरणार तर उरणार 18. तर बघा पुन्हा या ठिकाणी 18 रिपीट झाले म्हणून समजून चालायचं की या नंतरचा जो अंक रिपीट होणार आहे त्याच्यानंतर कितीचा भाग जाणार 4 2 8 5 7 1. तर या ठिकाणी कोणते अंक रिपीट होतात तर या ठिकाणी अंक रिपीट होतात बघा 0.428571 42851 असं इन्फिनिटी पर्यंत. असं काय इन्फिनिटी पर्यंत म्हणून याला काय लिहिणार 0.428571 आणि याच्यावर काय होणार एक लाईन. याच्यावर काय होणार एक लाईन. यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला दिलेला आहे 9/14. तर या ठिकाणी काय करणार 14 न डिवाइड करणार कोणाला 9 ला. तर कितीचा भाग जाणार पहिले भाग जाणार नाही, भाग दिला 0चा म्हणून या ठिकाणी बाकी उरले 9. वरी दिला 1 पॉइंट, खाली घेतला 0. तर या ठिकाणी भाग कितीचा जाणार बघा 14 सक 84, बाकी किती उरलेत 6. पुन्हा भाग जात नाही म्हणून काय दिलं एक 0. त्याच्यानंतर बघा कितीचा भाग जातो 14 पंच 70 म्हणून 14 चूक कितीचा किती होतात 56 म्हणून या ठिकाणी किती राहिले 4. पुन्हा भाग जात नाही म्हणून या ठिकाणी काय घेतला 0. कितीचा भाग जाईल 14 दोन्ही 28, खाली किती उरले 12. त्याच्यानंतर बघा भाग जात नाही पुन्हा घेतला 0. मग सांगा 14 आठी किती होणार 112, खाली किती उरणार 8. पुन्हा भाग जात नाही म्हणून काय घेतलं एक 0. कितीचा भाग जाणार 14 पंच किती 70, खाली किती उरलेत 10. पुन्हा काय करणार आता भाग जात नाही मग कितीचा भाग देणार 14 सक 84, 14 साठी 98, बाकी किती उरले बघा 2. त्याच्यानंतर भाग दिला आपण, भाग जात नाही 0 घेतला 14 एक 14, खाली किती उरलेत 6. तर बघा या ठिकाणी पुन्हा 6 म्हणजे इथं पुन्हा काय द्यायला लागलं आपल्याला 0 म्हणजे सेम या ठिकाणपासून काय द्यायला लागलं आपल्याला भाग द्यावा लागेल. मग हा भाग कितीचा दिला आपण 14 चूक 56, याचा अर्थ इथून पुढचे नंबर काय होणार रिपीट होणार म्हणून या ठिकाणी 4 2 8 5 7 1 हे नंबर काय होणार रिपीट होणार म्हणून या ठिकाणी काय लिहिणार 0.6. बघा या ठिकाणी 9/14 ला आपल्याला काय लिहिता येते 0.642851 42851 हे अंक काय होतात रिपीट होतात म्हणून या ठिकाणी काय लिहिणार 0.642851 हे नंबर काय होत आहेत रिपीट होत आहेत म्हणून हे काय झालं आपलं अँसर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो आपला 4th क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये बघा आपल्याला डिवाइड करायचं -103 डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी आपण काय करणार 5 न डिवाइड करणार कोणाला 103 ला. त्याच्यानंतर आपण आन्सर मध्ये काय लावणार मायनसचं साइन. तर या ठिकाणी भाग कितीचा जाणार 20 पंच 100. त्याच्यानंतर खाली उरले 3. त्याच्यानंतर भाग जात नाही म्हणून वरी दिला पॉइंट, खाली घेतला 0 म्हणून 5 सक किती होणार 30, बाकी किती उरले 0 म्हणून या ठिकाणी याला काय लिहिता येते आपल्याला -20.6. काय लिहिता येते -20.6. हा नंबर जो मिळाला आपल्याला काय मिळाला नॉन टर्मिनेटिंग. हा जो नंबर मिळाला आपल्याला कोणता आहे टर्मिनेटिंग. यानंतर आपल्याला बघायचा आहे आपला प्रॅक्टिस सेट मधला जे शेवटचं एक्झाम्पल आहे ते जे दिलेलं आहे बघा
काय दिलेलं आपल्याला -11/13 तर याचा डेसिमल फॉर्म काय येईल? तर आपल्याला काय करावं लागेल 13 ने डिव्हाईड करावं लागेल कोणाला? 11ला. तर बघा भाग जात नाही म्हणून भाग केला 0चा. खाली उरले 11. मग भाग जात नाही पुन्हा घेतला वरी पॉइंट खाली घेतला 0. तेरी अटी 104. तर खाली किती उरणार बघा 110 मधून 104 गेले किती राहणार 6. मग पुन्हा घेतला 0. कितीचा भाग जाणार 13 52 खाली किती उरणार 8. या दोन्हीची वजाबाकी किती येणार 8. पुन्हा घेतला 0. त्याच्यानंतर भाग कितीचा जाणार 13 सकम 78 खाली किती उरणार 2. किती उरणार 2. पुन्हा काय घेणार 1 0 भाग जात नाही. सॉरी किती उरले याच्यात 2. त्याच्यानंतर 13 1 13 खाली किती उरले 7. किती उरले 7. त्याच्यानंतर पुन्हा घेतला 0. कितीचा भाग जाणार 13 5 65 खाली उरणार 5. घेतला याच्यावर 0. कितीचा भाग जाणार 13 39 कितीचा भाग जाणार 3चा 39 किती उरणार 11. किती उरणार 11. मग या ठिकाणी पुन्हा काय घेतलाय 0. काय घेतला 0. कितीचा भाग जाणार 13 8 किती 104 104 किती राहणार 6. जर बघत असाल तर या ठिकाणी पुन्हा 11 पासून सुरुवात होणार म्हणजे या ठिकाणी काय रिपीट होणार 8 4 6 1 5 3 हे अंक काय होणार रिपीट होत जाणार. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार बघा याचा जो डेसिमल फॉर्म येईल तो काय येईल 0.846153 846153 हा पॅटर्न काय होत आहे फॉलो होत आहे. म्हणून याचा आन्सर काय येणार बघा 0.868153 हा नंबर रिपीट होत आहे. म्हणून या नंबरवर काय द्यायचं आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन. तर या ठिकाणी आपण या प्रॅक्टिस सेटचे पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम काय केलेले आहेत सॉल्व्ह केलेले आहेत. जे विद्यार्थी क्लास 8 मध्ये शिकत आहेत त्यांनी मला कनेक्ट राहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.